नमस्कार, मी रेखा रेखाच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत मस्त असे स्ट्रीट स्टाईल छोले भटुरे। दिल्लीला वगैरे असे हे छोले भटुरे खूप फेमस आहेत आणि खूप मस्त देखील मिळतात तिथे। तशाच पद्धतीचा भाजीला रंग देखील आले आहे। तर तो कसा आला आहे, भटुरे असे छान एवढे फुललेले कसे आहेत, तर हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। यासाठी आपण टिप्स देखील यामध्ये पाहणार आहोत। सो यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे, कशा पद्धतीने बनवायचं आहे, चला तर मग बघून घेऊया। तर यासाठी मी इथे घेतलेला आहे मैदा। तर साधारण अर्धा किलो मैदा आहे। या वाटीने मोजून घेतला तर 4 वाटी मैदा आहे। त्याचप्रमाणे अर्धी वाटी इथे फाईन रवा घेतलेला आहे, म्हणजे एकदम बारीक रवा 0 नंबरचा। मोठा रवा असेल तर मिक्सर मधून फिरून घेऊ शकता। त्याचप्रमाणे गव्हाचं पीठ। भटुरे जे आहेत ते चिवट किंवा गिळगिळीत होऊ नये यासाठी मी इथे गव्हाचं पीठ यामध्ये ऍड करणार आहे। तुम्हाला नको असेल तर स्किप करू शकता। त्याचप्रमाणे 1 वाटी दही, चवीनुसार मीठ, बेकिंग पावडर आणि तेल। तर हे पीठ आपण भिजवून घेणार आहोत। गव्हाचं पीठ, बारीक रवा, त्याचप्रमाणे तेल। तर हे नॉर्मल तेल आहे, गरम वगैरे केलेलं नाहीये। चवीनुसार मीठ, दही, 1 चमचा बेकिंग पावडर। तर हे कोरडे जिन्नस आपण आधी सर्व असे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। सो हे सर्व व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये थोडं थोडं पाणी आपल्याला ऍड करायचंय आणि याचा छान असा सॉफ्ट आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर सकाळी लवकर बनवायचे असतील छोले किंवा भटुरे, तर त्यावेळी तुम्ही हे रात्री देखील पीठ अशा पद्धतीने मळून ठेवू शकता। ते छान फर्मेंट होतं। सो अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता इथे। सो आता हे झाकून ठेवायचंय साधारण 1-2 तास। सो आता छोले बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत साधारण 8 ते 10 तास भिजवलेले छोले। त्याचप्रमाणे 2 मोठे टोमॅटो, त्याची मी प्युरी करून घेतलेली आहे। मध्यम आकाराचे 2 कांदे, चवीनुसार मीठ, मिरची पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा इथे मी धणे पावडर घेतली आहे, सांबर मसाला, गरम मसाला, त्याचप्रमाणे काही खडे मसाले घेतले आहेत, तमालपत्र, दालचिनी, 5 लवंगा आणि 2 वेलची। तुमच्याकडे जी कुठली वेलची अवेलेबल असेल ती इथे घेऊ शकता। मसाल्याची वेलची असते ती मोठी आणि ही आपली हिरवी वेलची आहे। त्याचप्रमाणे 1 चमचा चहा पावडर, खाण्याचा सोडा आणि जिरे। तर सर्वात आधी आपण छोले जे आहेत ते शिजवून घेणार आहोत। तर छोले इथे 2 ते 3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। रात्रभर आपण जे पाणी भिजवतो तर ते टाकून द्यायचे। सो आपण इथे जे खडे मसाले घेतले आहेत त्यापैकी फक्त दालचिनी इथे आपण तमालपत्र इथे ऍड केलेलं आहे आणि हे बाकीचे मसाले आहेत त्याची आपण एक पोटली बनवून घेणार आहोत। तर साधारण असा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे। यामध्येच चहापत्ती, दालचिनी, वेलची आणि लवंग अशा पद्धतीने बांधून घ्यायचे आणि छान याची अशी पोटली तयार करायची आहे। चहापत्तीमुळे याला कलर खूप सुंदर येतो। दिल्ली स्टाईल किंवा अमृतसरी छोले वगैरे आपण ज्यावेळेस खातो ना, तर त्यामध्ये अशाच पद्धतीने ही जी पोटली आहे ती पोटली तयार करून यामध्ये घातली जाते, जेणेकरून त्याला मस्त असा कलर येतो। चवीनुसार मीठ आणि खाण्याचा सोडा।
तर इथे आपण छोल्याच्या थोडंसं वरती पाणी ऍड करणार आहोत. सो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता इथे छोल्याच्या वरती साधारण एक अर्धा इंच पाणी आहे. तर मोठ्या फ्लेमवर आपण याची एक शिट्टी काढून घेणार आहोत. त्यानंतर मध्यम फ्लेम करायची आहे आणि साधारण 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला याच्या करून घ्यायच्या आहेत. तर साधारण याच्या 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण हे काढून बघूया. वा, मस्तच. सो रंग बघा तुम्ही किती सुंदर असा आलेला आहे आणि छोले देखील इथे मस्त शिजलेले आहेत. खूप मऊसूत असे छोले शिजलेले आहेत. सो छोले बनवण्यासाठी इथे आपण घेतलेला आहे एक टोप. त्यामध्ये साधारण 2 मोठे चमचे तेल मी इथे घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. सो तेल इथे व्यवस्थित तापलेलं आहे. यामध्ये आपण घालणार आहोत जिरे. जिरे छान फुलले की यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक कापलेला कांदा. कांदा मस्त लालसर असा आपल्याला परतून घ्यायचा आहे. सो इथे कांदा छान असा परतून झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथे. यामध्येच आपल्याला घालायचं आहे आलं, लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट. मगाशी दाखवायचं राहून गेलं. छान असं परतून घ्यायचं. यामध्ये आपण टोमॅटो प्युरी देखील ऍड करणार आहोत. तर तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता इथे याला मस्त असं तेल सुटलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे धणे पावडर, थोडीशी हळद, मिरची पावडर, त्याचप्रमाणे छोले मसाला, अगदी थोडासा गरम मसाला. साधारण एक अर्धा मिनिट आपण हे मस्त असं तेलामध्ये परतून घेणार आहोत. सो मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे. तुम्ही बघू शकता इथे. तर इथे मी थोडंसं पाणी ऍड करणार आहे. मसाले खाली लागू नयेत किंवा करपू नयेत यासाठी थोडंसं पाणी ऍड करायचं. तो मसाला छान परतून झालेला आहे. तर यामध्ये आपण घालणार आहोत हे शिजवलेले छोले. मस्तच रंग बघा तुम्ही छोलेला किती मस्त असा आलेला आहे. स्ट्रीट स्टाईल जसे छोले असतात किंवा आपण अमृतसरी किंवा दिल्लीचे फेमस छोले खातो ना, त्या पद्धतीने आपण हे छोले बनवलेले आहेत. सो मस्त असा रंग आलेला आहे. तर सर्वात शेवटी आपण यामध्ये घालणार आहोत कसुरी मेथी. तुमच्याकडे नसेल तर स्किप करू शकता, काही हरकत नाहीये. तर साधारण एक 5 मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचंय. छोलेमध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाहीये. छोल्याची भाजी अशीच छान लागते. तर एक 5 मिनिट आपण हे शिजवून घेणार आहोत. तर मस्त छोले असे शिजलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे.
सो यामध्ये थोडीशी कोथिंबीर आपण इथे घालणार आहोत. गॅस बंद करायचा आहे. सो यानंतर आपण आता भटुरे तयार करून घेणार आहोत. सो भटुरेसाठी आपण हे जे पीठ मळून घेतलेलं आहे तर साधारण 1 तास ते 1.5 तास झालेला आहे. थोडंसं तेलाचा हात घेऊन पुन्हा एकदा आपण थोडंसं हे मळून घेणार आहोत. सो भटुरे छान फुलले जावेत यासाठी काही टिप्स आहेत. तर जेव्हा आपण याचे गोळे तयार करून घेतो तर त्यावेळी आपल्याला हलवाई जशा पद्धतीने गोळे तयार करतात त्याच पद्धतीने इथे तयार करून घ्यायचे आहेत. सो अशा पद्धतीने आपण इथे याचा थोडासा भाग घेतलेला आहे आणि याचा असा रोल तयार करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने याचे गोळे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. सो याला क्रॅक्स जात नाहीत आणि भटुरे जे आहेत ते मस्त असे फुलतात. तुम्ही बघू शकता इथे. सो अशाच पद्धतीने सर्व गोळे मी इथे तयार करून घेणार आहे. सो अशा पद्धतीने आपण याचे गोळे किंवा पेढे तयार करून घेतलेले आहेत. सो आपण आता भटुरे जे आहे ते इथे एक भटुरा मी इथे लाटून घेणार आहे. तर इथे आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत. पिठाचा वापर करायचा नाहीये. तुम्हाला कोणत्या शेपमध्ये हवा आहे त्या शेपमध्ये तुम्ही हे भटुरे लाटून घेऊ शकता. सो भटुरे थोडेसे जाडसर असतात. सो या पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचे आहे. तर मी इथे गोल न लाटता ओव्हल शेपमध्ये हे भटुरे लाटून घेणार आहे. सो तेल तापलेलं आहे. आपण मस्त गरमागरम असा हा भटुरा तयार करून घ्या. सो तेल तापलेलं आहे आणि हा भटुरा आपण तळून घेणार आहोत. सो यासाठी तेल जे आहे ते मस्त असं कडकडीतच तापवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे भटुरा कसा मस्त असा फुललेला आहे. दोन्ही बाजूने मस्त तळून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने सर्व भटुरे मी तळून घेणार आहे. मस्त रंग बघा किती सुरेख आलेला आहे. सो अशाच पद्धतीने सर्व भटुरे मी तळून घेणार आहे. सो अशा पद्धतीने मस्त आपले चमचमीत छोले आणि मस्त गुबगुबीत असे फुललेले भटुरे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे. सो आपण आता प्लेटिंग करून घेणार आहोत. मस्तच छोल्यांना रंग बघा तुम्ही किती सुरेख असा आलेला आहे आणि मस्त असे हे दिल्ली स्टाईल छोले आपले तयार झालेले आहेत. वा मस्त. त्यासोबत गरमागरम फुललेले असे भटुरे तुम्ही बघू शकता इथे. कितीही वेळ हे भटुरे राहिले तरी हे असेच फुललेले राहतात. मस्त असे हे भटुरे तुम्हाला एक तोडून दाखवते. वा मस्त. आणि आतमध्ये बघा तुम्ही किती सुंदर अशी जाळी पडलेली आहे. सो रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारच्या छान छान चमचमीत रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. प्रेमाने बनवा, प्रेमाने खाऊ घाला. धन्यवाद.